आज आपल्याला डेव्हल स्टार्टर सगळं खोलून जोडायचं आहे. तर डेव्हल स्टार्टर मध्ये मुख्यतः हा जो आहे तो रिले आहे. हा जो आहे तो रिले काय काम करते, जर मोटर मध्ये वाजूपेक्षा जास्त करंट घेतलं मोटर किंवा दाब वाजूपेक्षा जास्त आला तर काय होतंय, रिलेच्या ह्या ज्या पट्ट्या आहेत बायमेटलच्या पट्ट्या ह्या बेंड होतात आणि काय होतात, हा मोटर बंद पडतो. इथं हा जो आहे कॉन्टॅक्ट ऑन स्विचला ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट एक असतो, त्यामुळे ऑन केल्यानंतर असा हा टच होतो. टच झाला की त्या कॉइल मध्ये हा जो मुव्हेबल कॉन्टॅक्ट आहे त्या कॉइल मध्ये चुंबकीय शक्ती निर्माण होते आणि हा प्लंजरला वरती ढकललं जाते. ढकलल्यानंतर हे जे मुव्हेबल पट्ट्या आहेत त्या पट्ट्या वरच्या स्थिर पट्ट्याला अशा टेकतात. टेकलं की काय होतंय, चालू होतोय हा स्टार्टर. आता हा जो आहे ऑन स्विच, इथं ऑन स्विच तुम्ही बघताय हिरव्या कलरचं बटन असतं ते ऑन स्विच आणि तांबड्या कलरचं बटन असतं ते ऑफ स्विच. आता इथं जे आहे त्या बायोमेटरच्या पट्ट्या आहेत त्याला वाइंडिंग वायरनं असं गुंडाळलेलं आहे. इथं आता सप्लाय दिल्यानंतर इथं मेन सप्लाय आपण इथं देतो RYB, तिथनं स्थिर कॉन्टॅक्टला जोडलेलं असतं. स्थिर कॉन्टॅक्टला इथं खालच्या बाजूला इथं चांदीचा मुलायम दिल्यानंतर कॉन्टॅक्ट पट्ट्या टेकण्यासाठी सप्लाय जाण्यासाठी इथं खाली आणि 3 पट्ट्या असतात. त्या पट्ट्याला ह्या पट्ट्या टेकतात आणि हा 4था नंबर जो कॉन्टॅक्ट आहे तो ऑक्झिलरी कॉन्टॅक्टर आहे. आता इथं सप्लाय दिल्यानंतर त्या ठिकाणी सप्लाय चालू होतो. ऑफ स्विच दाबलं तर हा कॉन्टॅक्ट तुटतो, परत आला की हा स्थिर होतो. त्या ठिकाणी ज्यावेळी आपण ऑन करतो त्यावेळी हा कॉइल मध्ये चुंबकीय शक्ती निर्माण होते, काय होते, हा रिले मार्फत जातो. आता हे जे रिले आहे त्या ठिकाणी इथं आपण सप्लाय दिल्यानंतर बघा त्यातनं जाऊन खाली सप्लाय जातो. आता आपण बघितलं असं वर्किंग, त्या ठिकाणी असा दाब दिला तरी त्या ठिकाणी असं काय होतंय, ह्या कॉन्टॅक्ट असं बेंड होतात. बेंड झाले काय होतंय, ऑफ होते. ऑफ बेंड झाले की त्या ठिकाणी बघा हा ऑफ झाला. परत आपण ऑफ स्विच काय करायचं, इथे जॉईंट परत चालू करायचं, असं दाबायचं. त्या ठिकाणी परत हा चिकटला तर त्यानंतर चालू होतोय. परत आपण वाजूपेक्षा जास्त जर करंट झाला तर त्या ठिकाणी व्होल्टेज झालं तर असा हा बेंड होते. बेंड झाले की काय होतंय, हा कॉन्टॅक्ट लिंक तुटते आणि मोटर वाजूपेक्षा जास्त करंट झालं किंवा व्होल्टेज दाब जास्त झाला तर संरक्षणासाठी हा रिले वेगवेगळ्या अँपिअर मिळतात. आता 4 ते 6.5 आहे, 4 ते 16 अँपिअर पर्यंत पण असते. आपल्याला आपली मोटर असेल त्या मोटरच्या HP नुसार हा रिले लावायचा. जर समजा मोटर 3 HP असेल तर 4.5 लावायचं, 5 HP असेल तर 5.5 7.5 वरती हा रिले लावायचा. हा जो आहे त्या ठिकाणी ऑफ स्विच आणि हा ऑन स्विच, त्यानंतर आतमध्ये रिलेची अशी रचना असते. आता हा ऑन केलं की ह्याला फक्त टच करतो आणि ISH राहतोय, मग तो ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट सप्लाय जातो आणि देतोय. ऑन स्विच हा ऑन असतोय त्या ठिकाणी म्हणजे चालू असतोय. ज्यावेळी आपण ऑन करतोय त्यावेळी कॉन्टॅक्ट तोडण्याचं काम करतोय, परत असा हा आपण जोडतो. लक्षात. तर या ठिकाणी इथं जे आहे ते स्थिर कॉन्टॅक्ट इथं आपण जोडलं आणि इथं स्थिर कॉन्टॅक्टला इथं स्पॉट आहे, त्या ठिकाणी चांदीचा मुलायम दिलेल्या पट्ट्या असतात. हे पट्ट्या त्या ठिकाणी टेकतात. इथं काही वेळा पट्ट्या चालू होऊन चॅटरिंग होऊन ह्या पट्ट्या खराब होतात. या पट्ट्या खराब झाल्या की काय करायचं, आपण ह्या पट्ट्या अशा काढून घेता येतात. काढल्यानंतर आपण त्या ठिकाणी पॉलिश पेपरनं घासून स्वच्छ करून घ्यायचं, क्लीन करून घ्यायचं. त्या ठिकाणी त्या पट्ट्या ज्या आहेत त्या पट्ट्या अशा बेंड केलं की आपण काढू शकतोय. काढल्यानंतर असं पॉलिश पेपरनं घासून सगळ्या पट्ट्या परत काय करायचं, हे जे वरच्यावरती स्पॉट जे आहे स्पॉट त्या ठिकाणी निघून जातात. परत असं दाबून असं पट्ट्या आपण परत बसवू शकतो. अशा ह्या काढायच्या पट्ट्या, सगळ्या पट्ट्या एक वरती एक काढायचं आणि त्या ठिकाणी परत आपल्याला बसवता येतं. अशा ह्या काढून घ्यायचं आणि हे अशा ह्या बसवायच्या. लक्षात आलं. आता ही जी कॉईल आहे ही कॉईल चांगली आहे की नाही आहे बघायचं तर काय करायचं, आपण सिरीज टेस्ट लॅम्प असतो, सिरीज टेस्ट लॅम्पच्या साहाय्यानं आपण याचं कंटिन्युटी बघायचं किंवा मल्टीमीटरनं कंटिन्युटी बघायचं. हा जर चांगला असेल तर काय होतंय, या ठिकाणी तर टेस्ट घ्यायचं. त्या ठिकाणी इथे सिरीज टेस्ट लॅम्प आहे ना, घ्यायचा का सिरीज टेस्ट लॅम्प काय आहे, तर सिरीज टेस्ट लॅम्प टेस्ट घेऊन त्या ठिकाणी आपण वर्किंग करायचं. इथं बघायचं कंटिन्युटी मिळाली तर त्या ठिकाणी काय होतंय, हा लॅम्प लागला तर काय हा चांगला आहे समजायचा. लॅम्प जर नाही लागला
तर त्या ठिकाणी नाही लागला तर काय खरं आहे म्हणून समजायचं. तर हा आपण आपला शरीर टेस्ट लॅम्पच्या सहाय्यानं काय करायचं, आपण टेस्ट घ्यायचं. टेस्ट घेताना आपण हा शरीर टेस्ट लॅम्प तयार करायचा. शरीर टेस्ट लॅम्प तयार केलं तर आपण काय करायचं, अशा प्रकारे हा शरीर टेस्ट लॅम्प तयार झाला. त्या कॉईलला जर लावलं, हा कट चांगला असेल तर हा बल्ब मंद लागतो. जर फुल लागला तर खरा आहे म्हणून समजायचं. या ठिकाणी इथं असं लावल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी इथं चालू केल्यानंतर त्यामध्ये इथं जर स्क्रूड्रायव्हर चुंबकीय शक्ती निर्माण होते आणि त्या स्क्रूड्रायव्हरला ओढलं जातं. ओढलं जातं काय, चुंबकीय शक्ती निर्माण होते आणि हा ओढला जातो. तिथं हा प्लंजर असल्यामुळं तो ओढतो आणि त्या ठिकाणी त्याची रचना पूर्ण होते. आता हे बघितलं तर या ठिकाणी हे जे कॉईल, हे मुव्हेबल कॉन्टॅक्ट आहे, या ठिकाणी असं कॉईल मध्ये इथं असं कॉईल बसवलं जातं. आपण या इथं अशा पद्धतीने इथं असं बसवलं जातं. बसवल्यानंतर हा जो मुव्हेबल कॉन्टॅक्ट आहे, मुव्हेबल कॉन्टॅक्ट बसवताना लक्षात ठेवायचं, हा जी खाच आहे या ठिकाणी ह्या खाचेमध्ये असं व्यवस्थितरित्या बसवायचं. त्यानंतर हे असं बसवून हा जो नट आहे तो त्या ठिकाणी व्यवस्थित सेटिंग करून घ्यायचा इथं. आणि झाल्यानंतर हा मुव्हेबल होतो आणि बघायचं त्या ठिकाणी व्यवस्थित घालतो आणि त्या ठिकाणी असा हा बघायचं. कारण नट एखादी जाम बसलं किंवा पट्ट्या व्यवस्थित बसलं नसतील तर त्या ठिकाणी तो बसणार नाही आहे. वरच्या बाजूला हा जो आहे रिले त्या ठिकाणी इथे बसून घ्यायचा. इथं असं P1 P2 किंवा RYB सप्लाय जी आहे त्या ठिकाणी बसून घ्यायचं. इथं बसवल्यानंतर वरती आपण कनेक्शन त्याचं करायचं आहे. इथं बसवलं त्यानंतर वरच्या बाजूला एक इथं आहे त्या ठिकाणी इथं बसवून घ्यायचं. हा रिले जो आहे हा कंटिन्युटी सप्लाय दाब येण्यासाठी इथं असं कनेक्ट करायचं. कनेक्ट केल्यानंतर आपण सर्किट डायग्राम जसं आहे त्या पद्धतीनं वायरिंग करायचं आहे. वायरिंग कसं असतं तुम्हाला सांगतो, तर त्या पद्धतीनं वायरिंग करायचं आहे. स्टार्टर जोडणी करताना लूज कुठं कनेक्शन राहणार नाही याची दक्षता घ्यायची आपण. त्या ठिकाणी हे झालं त्यानंतर ह्या वर्किंग होण्यासाठी आपल्याला 200-440 व्होल्टेजची आवश्यकता असते. हा झालं किती 10 मिनिट झालं काय, 440 ची आवश्यकता असते. हा तर त्या ठिकाणी इथं एक फेज, इथं हा एक फेज घ्यायचा. त्या ठिकाणी एक 3 RYB 3 मधला एक फेज इथं घेतला. एक फेज घेतल्यापासून आपण काय करायचं, त्या ठिकाणी इथं पहिला एक फेज घेतल्यानंतर तो कॉईलला जोडायचा. त्या ठिकाणी कॉईलला जोडायचं. इथं कनेक्शन करून त्या ठिकाणी इथं कॉईलला जोडायचं. एक कॉईल पासून दुसरी एक वायर घ्यायची. कॉईल पासून दुसऱ्या टोकापासून दुसरे वायर घ्यायचं आणि ते वायर घ्यायचं आणि काय करायचं, ऑन स्विचच्या पहिल्या टोकाला जोडायचं. ऑन स्विचच्या पहिल्या टोकाला जोडायचं. कॉईल घेऊन काय करायचं, ऑन स्विचच्या पहिल्या टोकाला जायचं. कॉईलला इथे कनेक्शन करायचं. दुसऱ्या टोकापासून पहिल्या कॉईलच्या पहिल्या टोकाला एक फेज आला. कॉईलच्या दुसऱ्या टोकापासून एक वायर घेऊन वायर घ्यायचं. असं घेतल्यानंतर इथं जो आहे ऑन स्विचला जोडायचा, ऑफ स्विचला जोडायचा, ऑफ स्विचला जोडायचं. ऑफ स्विचला इथं जोडायचं पहिल्या टोकाला. ऑफ स्विचच्या पहिल्या टोकाला इथं जोडायचं. ऑफ स्विच पासून दुसऱ्या टोकापासून तिसऱ्या टोकाला जोडायचं. तिसऱ्या टोकापासून त्या ठिकाणी ऑक्झिलरी कॉन्टॅक्टरला एक वायर जोडायचं. तिसऱ्या टोकापासून ऑक्झिलरी कॉन्टॅक्टरला एक वायर जोडायचं. इथं जोडलं. तिथून ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट पासून दुसऱ्या टर्मिनल पासून एक वायर घ्यायचं. दुसऱ्या टोकापासून एक वायर घ्यायचं
आणि काय करायचं आपण दुसऱ्या फेजला एक द्यायचं. त्याला 2 फेजची आवश्यकता असते. 2 फेजची आवश्यकता असल्यामुळं आर वाय किंवा बी कुठल्याही 2 फेजच्या लाईनला सप्लाय द्यायचा आणि हा स्टार्टर कसा आपला चालू होतोय ते बघायचं. त्या ठिकाणी तिथे कनेक्शन करताना आपण सिंगल फेज वरती सुद्धा चेक करू शकतोय. स्टार्टर आपण सिंगल फेज वरती चेक करायचं. अशा पद्धतीने कनेक्शन करायचं इथं आणि आपण सिंगल फेजला हा स्टार्टर स्टार्ट होतो की नाही बघायचं, चेक करायचं. मग त्या ठिकाणी 3 फेजला जोडायचं. हे जोडत असताना कुठली वायर कुठं जोडली याची काळजीपूर्वक आपण माहिती घ्यायचं. आता जो आपण ऑन स्विच करतोय तो हिरवा बटन असतोय, ऑफ स्विच असतोय तो तांबड्या कलरचा लाल बटन असतोय. आणि ऑन स्विचच्या सिरीज मध्ये ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट बसवलेला असतो. ऑन स्विचच्या सिरीज मध्ये ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट असा हात चालू झाला स्टार्टर तर बंद केले की बंद होतोय, परत चालू केले की आपल्याला हा चालू करावा लागतो. लक्षात हा तुझं सर्किट डायग्राम आहे. तिथं आर वाय मी सप्लाय दिला, फील्ड कॉन्टॅक्ट मिळालं, फील्ड कॉन्टॅक्ट पासून मोबाईल कॉन्टॅक्ट सप्लाय दिला आणि ए बी सी त्या मोटरला कनेक्शन जोडायचं आहे. आता इथं बंद कर.